अनेकदा अशा गोष्टी घडतात की मालिकांमध्ये कलाकार सुपरहिट ठरतात आणि त्यानंतर ते त्यांच्या अभिनयातून ब्रेक घेतात। एखादा कलाकार मालिकेमुळे प्रसिद्ध होतो आणि काही काळातच तो गायब सुद्धा होतो। 2001 मध्ये आलेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका चांगलीच गाजली। या मालिकेत अभिनेते दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले यांच्या मुख्य भूमिका होत्या। यासोबत चर्चेत राहिले ते म्हणजे शुभांगी आणि राजन यांच्या मुलांच्या भूमिका साकारणारे विकास कदम आणि रेश्मा नाईक। शलाका ही भूमिका अभिनेत्री रेश्मा नाईकने अगदी उत्तमरित्या साकारली। त्यानंतर रेश्मा कोणत्याच मालिका किंवा सिनेमांमध्ये झळकली नाही। सध्या रेश्मा कसं आयुष्य जगतेय हे जाणून घेऊया। तिचं आता लग्न होऊन तिला मुलगा सुद्धा आहे। त्याच्या सोबतचे अनेक गोड क्षण ती सोशल मीडियावर शेअर करत असते। यासोबत तिला पेंटिंगची सुद्धा आवड आहे। तर आता तिच्या दिसण्यात सुद्धा खूप बदल झालाय। काही दिवसांपूर्वी मुंबई टाइम्सने रेश्माशी संवाद साधला होता। त्यावेळी रेश्मा म्हणाली, मी एका मालिकेत छोटी भूमिका साकारली होती। त्यावेळी केदार शिंदे यांनी मला पाहिलं आणि मला लुक टेस्टसाठी मुंबईला बोलावलं। त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आधी 26 मुलींची ऑडिशन झालीये, पण मला कोणीच अजूनपर्यंत योग्य मुलगी सापडली नाहीये आणि त्यानंतर शलाका या भूमिकेसाठी माझी निवड झाली। सध्या रेश्मा अभिनय क्षेत्रापासून दूर राहून फॅमिलीला वेळ देतेय, तर तिचा मुलगा सुद्धा फिल्म क्षेत्राचं शिक्षण घेतोय। शलाका या एकमेव भूमिकेमुळे रेश्मा चर्चेत आली। प्रेक्षक आजही इतक्या वर्षानंतर तिला याच भूमिकेसाठी ओळखतात। तिच्या दिसण्यात इतका बदल झालाय तरीही अनेक ठिकाणी प्रेक्षक तिला अगदी अचूक ओळखतात। तुम्हाला रेश्माला पुन्हा एकदा एखाद्या मालिकेत पाहायला आवडेल का? आणि श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत तिने साकारलेली शलाका तुम्हाला आठवतेय का? हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज।